नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आलो आहोत. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे 2 दिवसापासून भरपूर असा पाऊस झालेला आहे. त्यामुळं आपल्या प्लॉटमध्ये पाणी साचलं होतं आणि जास्त प्रमाणात पाणी साचल्यामुळे आणि पाऊस झाल्यामुळं आपल्या शेवग्याचे जे काही झाडांवर पानं जे आहेत ते पिवळे पडल्याचं तुम्हाला दिसून येत आहेत. हे पहा, यामध्ये घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याही शेवग्याच्या प्लॉटमध्ये बरेचशा झाडांचे पानं ही पिवळी पडली असतील. शेतकरी मित्रांनो, याचं कारण असं आहे की जास्त प्रमाणात पाणी झाल्यामुळं आणि पाऊस झाल्यामुळं शेवग्याला जास्त प्रमाणात पाणी हे सहन होत नाही. शेवगा हे सेन्सिटिव्ह पीक असल्यामुळं त्याची पाने ही पिवळी पडतात. शेतकरी मित्रांनो, त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस जास्त पाऊस होतो आणि जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी साचतं, त्यामुळे शेवग्याच्या मुळ्या हे अन्नद्रव्य शोषून घेण्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळं त्यांची शेवग्याची जे पानं असतात ती पिवळी पडतात. हे पहा, तुम्ही पाहू शकता आपल्या या शेवग्याच्या प्लॉटमध्ये बरेचशा झाडांची पाने आता पिवळी पडलेली आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचं घाबरून जाण्याचं असं कारण नाही आहे. हे पहा, आणि जास्त वारा असल्यामुळे काही झाडं आपली थोडी वाकलेली आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण इथे ODC3 शेवग्याची व्हरायटी लावलेली आहे आणि याची 2 महिन्यामध्ये खूप छानरित्या अशी वाढ झालेली आहे. फक्त काय झालं, जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं याची पाने पिवळी पडलेली आहेत. पाहू शकता तुम्ही. तुमच्याही प्लॉटमध्ये असं दिसून येत असेल तर यात कोणत्याही प्रकारचे घाबरून जाण्याचं कारण नाही.